नमस्कार. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य आणणाऱ्या आणि शाळांचा चेहरामोहरा बदलणाऱ्या एका मोठ्या अभियानाचा तिसरा टप्पा जाहीर झाला आहे. येस, आपण बोलत आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबद्दल. या अभियानाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. टप्पा 1 मध्ये म्हणजेच 2023-24 जवळपास 2 कोटी विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे. आता सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. तर मंडळी, आपल्यासमोर हे पत्र दिसत आहे 16 ऑक्टोबर 2025 रोजीचं आणि या पत्रामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. बघा, टप्पा 1 जो आहे तो 23-24ला राबवण्यात आलेला आहे. त्यानंतर टप्पा 2 24-25ला राबवण्यात आलेला आहे आणि आता टप्पा 3 जो आहे तो 25-26 या शैक्षणिक वर्षामध्ये राबवला जात आहे. तर या ठिकाणी बघा, मुख्य काय सांगण्यात आलेलं आहे की सन 2025-26 मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आणि यामध्ये बघा, शासन निर्णय जो आहे त्यामध्ये काय सांगण्यात आलेला आहे, यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे अभियान 2 वर्गवारीत करण्यात येत आहे. त्यामध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि दुसरं म्हणजे उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी 2 वर्गवारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता यामध्ये सदर अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. या ठिकाणी बघा, आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी मॅप जो आहे या मॅपमध्ये सांगितलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा. त्यामध्ये नेमकं कशा प्रकारे पहिला दुसरा जो टप्पा आहे ते टप्पे सांगण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढे वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र आणि तसेच पुढे उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा यांबद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्याच्यानंतर बघा, हे स्टेप बाय स्टेप स्तर दिलेले आहेत आणि शेवटी मग विजेती शाळा राज्यस्तरावरची तुम्हाला समजलं असेल मॅपनुसार. तर बघा, आता या अभियानाची काही महत्त्वाची उद्दिष्ट आहेत. ते उद्दिष्ट काय आहेत ते आपण पाहू. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि शासनाच्या ध्येय धोरणांशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे हे या ठिकाणी उद्दिष्ट दुसरं सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभियानाचा कालावधी. अभियानाचा कालावधी पाहू शकता या ठिकाणी दिनांक 24 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल. त्यानंतर दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. सदर अभियानाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होईल आणि त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2026 ते दिनांक 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत
मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी. त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल. आणि बघा पुढे अभियानाचे स्वरूप सांगण्यात आलेलं आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल. ते गुणांकन या ठिकाणी आपण पाहू शकता. पायाभूत सुविधांसाठी 38 गुण दिले जातील. तसेच शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याच्यासाठी 101 गुण दिले जातील आणि शैक्षणिक संपादनूक यासाठी 61 गुण देण्यात येतील. तर आपण यामध्ये बघा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामध्ये 3 मार्क्स हे वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, इतर खोल्या म्हणजे विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र यांच्या जर प्रयोगशाळा असतील तर त्यांच्यासाठी असे मिळून 3 मार्क आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर मुख्याध्यापक कार्यालय आहे त्याच्यासाठी जर स्वतंत्र असेल तर त्यासाठी 2 गुण आहेत आणि एकत्रित व्यवस्था असल्यास 1 गुण आहे. त्यानंतर आरोग्यसेवा आणि व्यवस्थापन यासाठी 2 गुण देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये वार्षिक तपासणी होत असेल तर 1 गुण आणि प्रथमोपचार पेटी असून तिचा योग्य वापर होत असेल तर 1 गुण. त्याच्यानंतर बघा स्वच्छता सुरक्षितता विषयक स्थिती यासाठी 4 गुण देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये सुरक्षित पाणी पिण्याचे, हँडवॉश स्टेशन, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे या ज्या आहेत आणि त्यानंतर मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर या सगळ्या गोष्टींसाठी मिळून 4 मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्यानंतर शालेय फर्निचर निर्लेखन यासाठी 3 गुण दिलेले आहेत. यामध्ये जर 2 वर्षांमध्ये मागील शाळेने विहित पद्धतीने साहित्याचे निर्लेखन केले असेल तर 2 गुण देण्यात येतील आणि 1 गुण जो आहे तो फर्निचरची जी उपलब्धता आहे त्यासाठी असणार आहे. पुढे पहा सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी 2 गुण असतील. यामध्ये जर शाळेने भूकंप, साथीचे रोग, इतर क्षेत्रांशी संबंधित किमान 1 आपत्ती व्यवस्थापन योजना जर विकसित केली असेल तर त्यासाठी 1 गुण देण्यात येईल. शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात जर लावली असेल तर 1 गुण देण्यात येईल. त्यानंतर पुढे पहा पर्यावरणपूरक शाळा, बांधकाम, वृक्ष संवर्धन यासाठी 3 गुण देण्यात येतील. त्यामध्ये कचरा पुनर्व्यवस्थापन वगैरे, पावसाचे पाणी, सोलार पॅनल आणि यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन मार्गदर्शन सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत का यासाठी 1-1-1 असे 3 गुण देण्यात येतील. त्यानंतर क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा यासाठी 1 गुण, संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्ध असेल तर दिलं जाईल. त्याच्यानंतर ICTची जी सुविधा आहे ती सुविधा असेल तर 3 गुण देण्यात येतील. त्यामध्ये प्रोजेक्टर असेल, वायफाय सुविधा असेल आणि ICT प्रयोगशाळा असेल तर 1-1-1 असे 3 गुण देण्यात येतील. शैक्षणिक साधन सामग्रीसाठी दृकश्राव्य जे साधन असतं त्याच्यासाठी 3 गुण देण्यात येतील. त्यामध्ये 50% म्हणजे शिक्षकांनी अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य साधने तयार केली आहेत का यासाठी 1 गुण आणि प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादी जे काही ICTच्या जे काही गोष्टी आहेत त्यांचा वापर केला आहे का त्यासाठी 1 गुण आणि इयत्तानिहाय, विषयनिहाय पुरेसे हाताळणे योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे का आणि अध्ययनपूरक वातावरण आहे का त्यासाठी 1 गुण. पुढे पहा अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण म्हणजे रंगरंगोटी, बोलक्या भिंती, सजावट, सुविचार इत्यादी यासाठी 5 गुण देण्यात येतील. आणि या 5 गुणामध्ये बघा आनंददायी वातावरण असेल, बाला उपक्रम त्यासाठी 1 गुण, संरक्षण भिंत असेल तर 1 गुण, अध्ययन निष्पत्ती दर्शनी भागात प्रदर्शित केल्या असतील तर 1 गुण, वर्ग सजावट, बोलक्या भिंती असल्यास 1 गुण आणि वर्गखोल्यांचा विविध कलागुणांसाठी वापर केला जातो जसे की कला, क्रीडा, संगीत, साहित्य, नृत्य इत्यादीसाठी 1 गुण. स्वयंपाकगृह आहे का, परसबाग विकास केला आहे का यासाठी किचन शेड वगैरे सगळ्या गोष्टी यासाठी 5 गुण आहेत. यामध्ये परसबाग सेंद्रिय पद्धतीने विकसित केली असेल तर 1 गुण भेटेल. त्याच्यानंतर परसबाग निर्मितीत व संवर्धनात पालकांचा सहभाग घेतला असेल तर 1 गुण आणि शालेय परिसरात परसबाग आहे का
त्यासाठी 1 गुण. स्वयंपाकगृह आहे का? तर 1 गुण. आणि शालेय पोषण आहारात परसबागेतील भाजीपाला उपयोगात आणला जातो का? त्यासाठी 1 गुण देण्यात येईल. अशा प्रकारे बघा या ठिकाणी विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली असेल. त्याची माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमीमधील सेवा इत्यादी माहिती ज्या काय आहेत माहिती अधिकारात, या सगळ्या गोष्टी जर असतील, त्याचे फ्लेक्स लावले असतील, तर 2 गुण देण्यात येतील. त्यामध्ये बघा माहिती अधिकार, शाळा मान्यता क्रमांक, शाळा संकेतांक इत्यादी जर दर्शनी भागात लावले असतील तर 2 गुण आहेत. अशा प्रकारे 38 गुणांचं हे विभाजन आहे. अशाच प्रकारचे जे आहे ते 101 गुणांचं विभाजन जे आहे शासन, ध्येय, धोरण, अंमलबजावणी याचं या ठिकाणी या पत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. यामध्ये आधार वैधता असेल, शालेय पोषण आहारची माहिती पोर्टलला भरणे असेल, UDAS पोर्टल व्यवस्थित म्हणजे आधार वैधता वगैरे पूर्ण करणं असेल, अपार IDचं काम असेल, UDASवरील शिक्षक शिक्षकेतर माहिती असेल, UDASवर जी काही मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, शाळा अनुदान इतर माहिती असेल त्यासाठी PGI इंडिकेटर्स याची माहिती भरली आहे का त्यासाठी, आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्रदर्शनी भागात लावली असल्यास 1 गुण. अशा प्रकारची या ठिकाणी विभागणी आहे. यानंतर महावाचन चळवळीमध्ये जर भाग घेतला असेल तर 10 गुण. त्यामध्ये 2-2-2 अशा गुणांचं विभाजन केलेलं आहे. काळजी करू नका, ही जी PDF आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण तिथं जाऊन ही PDF डाउनलोड करू शकता, कारण खूप मोठी PDF आहे. व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. तर या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जी आहे ते आपण व्यवस्थित या PDF मधून पाहून घेऊ शकता. तर यामध्ये सर्वात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगत आहे. यामध्ये पॅटच्या गुणांचे देखील या ठिकाणी जे आहे ते ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये म्हणजे VSK पोर्टलवर म्हणजे गुण आपण भरलेले आहेत का, तर कशा प्रकारे, तर त्यावर सुद्धा या ठिकाणी मार्क दिलेले आहेत. इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर निश्चिती, गणित क्षमतांचा अध्ययन स्तर, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी 4-4-4-4 एकूण 12 असे मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर शिष्यवृत्ती वगैरे याच्यासाठी 8 गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे पाहायचं म्हणलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, त्याच्यासाठी 7 गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांची विभागणी आपण या PDF मधून पाहू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण ज्या काही योजना आहेत या योजनांची माहिती भरली आहे का, योजना मुलांपर्यंत पोहोचवल्या आहेत का, अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारात घेतल्या जातील. आणि या अभियानामध्ये सहभागी शाळांची कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केलं जाईल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी वेगवेगळे जे आहे ते कमिटी स्थापन केल्या जातील. त्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता तालुका स्तरावर देखील एक कमिटी स्थापन केली जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी बघा सरकारने बहुप्रतीक्षित असं म्हणू शकतो आपण, तर हा टप्पा 3 जाहीर केलेला आहे. आपण तयारीला लागा आणि आपली शाळा जी आहे ती आपली शाळा या 1, 2, 3 क्रमांकामध्ये कुठेतरी असली पाहिजे, यासाठी विचार करा आणि त्या पद्धतीची तयारी करा. वेळ भरपूर आहे, तयारी 100% होते. ज्या काही गोष्टी कमी असतील त्या गोष्टी आपण या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेऊया. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला या ठिकाणी, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा SQUAF मध्ये शाळेने नोंदणी करून स्वयंमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांनाच या अभियानामध्ये सहभागी होता येईल. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी आपल्याला सांगत आहे. चला तर मग भेटू असंच नवीन माहितीसह. आपण या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.